तुझ्या आयुष्यात केलेलं सगळ्यात मोठं कांड कोणतं? याचं आपण सगळे उत्तर देऊया. म्हणजे कसं आहे कांड काय, आपण आपले कान एकमेकांना कधी सांगितले नाही ना. काय ना सेकंड कांड गार्डन इज रेडी. थर्ड काइंड गार्डन इज ऑल्सो रेडी. मी पण रेडी. मी नवीन असताना ना, मी नवीनच लॅपटॉप घेतला होता आणि माझ्या मित्राने मला आणून दिलं पॅन ड्राईव्ह. त्यात होते पॉर्न व्हिडिओज. ऐका ते त्यात होते पॉर्न व्हिडिओज. एक दिवशी मी ते बघत बसलो युट्यूब मध्ये आणि ते बघता मला पप्पाने पकडलं. खूप मारलं राव मला त्या दिवशी. मी कॉलेजला असताना आहे ना, माझा होता एक बॉयफ्रेंड. तर ना तो माझ्यावर चीट करत होता. मग एक दिवस ना त्याचा पिछा केला. तर कॉफी शॉप मध्ये ते दोघे जण एकाच कॉफी मग मध्ये दोन दोन स्ट्रॉ टाकून कॉफी पित होते. दणकीने काळा काही दिली ना त्याच्या का बास रे बास. अरे मागच्या वर्षी मी बॅचलर राहत होतो आणि तिथले रूममेट मारायचे गांजा. एक दिवस रात्री गांजाची पुढे राहिली तशीच आणि दुसऱ्या दिवशी कामवाली बाईने कस्तुरी मेथी समोर टाकली भाजीत. भेटशोर आपला घाण कांड झाला होता ना. मी आणि माझी बहीण आम्ही दोघीच मुली आहे घरात. पप्पा तसे लवकर वारले, पण त्यांनी भरपूर प्रॉपर्टी केली होती म्हणून रिलेटिव्ह देतात आमच्याकडे लक्ष. माझ्या बहिणीला आहे ना अरेंज मॅरेज नव्हतं करायचं. रिलेटिव्ह म्हणले 2 मुली कशा राहणार, त्यामुळे तिला अरेंज मॅरेज साठी फोर्स करत होते म्हणून ती पळून गेली. म्हणून आहे ना मला इंडिपेंडेंट वुमन बनायचं.
यार लाव ना यार सॉन्ग. ए निकल्या एक गाणं लाव ना राव. प्रश्न आलाय. निकल्या कोणाचा प्रश्न आहे? तुझ्या एक्स गर्लफ्रेंडचा. तिच्या तर राहिला. घ्या, आज कान गायडर्सच कांड होऊन गेले. बिझनेस यांनी हा सुरू केला तेव्हा विचार पण केला नसेल, यांचे एक्स पण मेसेजेस करतील. बरे एक्स कसे असतात माहिती आहे ना, पूर्णपणे नेक्स्टवाल्याचे पण नाही आणि पूर्णपणे एक्सवाल्याचे पण नाही. आता स्वतःचा बॉयफ्रेंड असून सुद्धा एक्सला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न. एक्स काय तुझ्यासाठी तिथेच थांबला असेल काय? मग तुला अद्दल घडेल आणि मग तू परत येशील त्याच्या आयुष्यात. अगं बाई, त्याची आहे गर्लफ्रेंड दुसरी. बिचाराचं चांगलं चालू होतं तर त्याच्या आयुष्यात येऊन पण कांड करून टाकलं परत येऊन. कान गायडर्सला तर आता चॅलेंजच आहे, स्वतःचं कान कसं सॉल्व्ह करतात कोणास ठाऊक. आज वातावरण तापलेलं आहे बरं. चॅनल सबस्क्राईब नक्की करून टाका. आणि एपिसोड आवडला असेल तर कमेंटही करा. आणि व्हिडिओला लाईक पण करून जा. आणि हो, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. शेर